आणला आणि शाळेची निर्मिती केली. कोणासाठी केली? तुमच्या आमच्यासाठी. बरं, करत असताना घराचा मोह धरला का? घराचा मोह धरला नाही. हा, गुरुचा आताही कुटुंब काळामध्ये आहे, नातूबंधू गुरुच्या हात, पण गुरुनं मोह धरला का? उलट गुरुनं मोह धरला नाही, उलटा त्याग केला ना. आणि तुम्ही आम्ही सर्व लोक त्यागाला नमस्कार करतो, भोगाला करत नाही. बरं, भोगाला करत नाही. येथे एखादा साधू फार मोठ्या गाडीमध्ये बसून आला, एखाद्या साधूची फार मोठी गाडी लांब आहे, एखाद्या साधूच्या अंगावर फार महागाचे वस्त्र आहे, एखाद्या साधूचा फार मोठा आश्रम आहे, म्हणजे नमस्कार करा असं नाही. बरं, लक्षात घ्या. येतं तुम्ही आम्ही नम्र कोण होतो? त्यागाला. आणि त्या साधूचा जर त्याग नसेल ना, तर त्या साधू मध्ये आणि आपल्या संसारिक लोकात काही फरक नाही. तो आणि आपण सारखेच आहोत. फक्त एक झालं, तुम्ही आम्ही संसारी झालो आणि त्यांनी संसार व्यक्त करा. मग साधू कोणाला म्हणतो? अहो, सहज कल्पना करा ना. आता 1984 साली शाळा गुरुने काढली. मग शाळा काढायला गुरुच्या काय डोक्यात असले विचार की माझ्या परिसरातला किंबहुना या पंचकोशीतले मुलं शाळेत शिकावं, याची गैरसोय होऊ नये. मुलाला मुलीला शिक्षण घडावं, लहानाचे मोठे व फार मोठमोठ्या पदावर क्लास 1 क्लास 2 क्लास 3 याला अधिकाऱ्या पदव्या मिळाव, यासाठी गुरुनं पाटलाच्या घरी 2 टाइम एक टाइम जेवले आणि रोज एक टाइम भिक्षा लागली. बरं, भिक्षा म्हणतात त्याला झालं नाही का? काकामध्ये झोळी अडकवली, एका हातामध्ये घंटी घेतली आणि घरासमोर जाऊन घंटी वाजवायची. त्या बाईने घरातून पीठ बाहेर घेऊन येईपर्यंत गुरु त्या पिठाकर हात राहायचे की आता आणलं, मग आता म्हणजे स्वार्थ गुरुचा काय होता? घरासमोर उभे राहिली म्हणजे स्वार्थ गुरुचा होता का? की मुठभर मला पीठ येईल, या मुठभर पिठामध्ये एखादं माझं लेकरू जेवण करत, एखाद्या लेकराचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी भरपूर भरलं होईल, यासाठी गुरुचा उद्देश होता. मग जाताना लोक बोलले असले की नाही? बोलले असले की नाही? आणि माणसं जिवंतपणे माणसं काय करतात? माणसाची टिंगल करतात, माणसाची निंदा करतात, माणसाला टाकून बोलतात, पण मेल्यावर जवळ येतात. लक्षात घ्या. पण आणि संतही आधी ओळखू येत नसतो. बरं, संत मेल्याशिवाय ओळखूही सुद्धा येत नाही. बा, गुरु महाराज सांगायचे संत कवा ओळखले येते? ये नको सोडल्यानंतर. मग गुरु डबल जन्माला येण्यासाठी आता येतील का? गुरु गेले की गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगामध्ये.